नमस्कार, मी अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि वाळवणाच्या पदार्थांची लगबग चालू झाली. तर आज आपण बघणार आहोत अस्सल गावरान पद्धतीने वर्षभर टिकणाऱ्या आणि घराघरात भाजीला काही नसताना मदतीला धावून येणारी तिखट सांडगे, आजीच्या हातची तीच जुनी चव आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. मी इथे मिक्स डाळींचा कळणा 2 किलो घेतला आहे. त्यात अर्धा किलो मूग डाळ, अर्धा किलो वाटाणा डाळ, यामध्ये जिरा 2 चम्मच, धने 2 चम्मच व पाव चम्मच हिंग, हे सर्व मिक्स करून गिरणीतून जाडसर दळून आणायचे आहे. तर हे अशा पद्धतीने जाडसर दळून आणले आणि आता लसूण व लाल तिखट घालून हे दोन्ही मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं आहे. आता पिठामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ, मी इथे 2 चम्मच मीठ वापरले आहे. तर जो आपण लसूण आणि तिखट जे बारीक करून घेतलं होतं ते आता इथे घालायचे आहे. त्यानंतर थोडे लाल तिखट 2 चम्मच घालायचे आहे. आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. छान असे आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. सुकं पीठच अगोदर एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाले मिक्स झाले पाहिजेत. तर आमच्या कोल्हापूर भागात कळणा हे जे आपण डाळ भरडतो त्यावेळी जे बारीक कणी पडते तर त्याला आमच्याकडे कळणा बोलतात. तर तीच डाळ आपण इथे कळणा म्हणून यूज करतो. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं छान असं हे मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला पीठ, हे थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे छान असं मळून झालेलं आहे. हे बघा, पाहू शकता, खूप सुंदर असं लाल भडक दिसत आहे. असं छानसं मळून आपण याला रात्रभर भिजायला ठेवणार आहोत. हे दळतानाच थोडं जाडसर दळून आणायचं आहे. जर तुम्ही एकदम बारीक दळून आणलं तर सांडगे तुटत नाहीत, चिवट होतात. पीठ आपलं रात्रभर भिजलं आहे. आता मी एका स्वच्छ कॉटनची साडी आहे तर ते मी खॉटवर इथं घातली आहे. हे बघा, आणि आपलं पीठही छान असं भिजलं आहे. तरीही सकाळी उठल्यानंतर आपण थोडं थोडं हे मळून घेणार आहोत आणि मगच सांडगे तोडणार आहोत. तर असं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला थोडे थोडे पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण सांडगे तोडायला सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने मी थोडी पाणी घेऊन मळून घेतले आहे पीठ. हे बघा, थोडं मऊ करून घ्यायचं आहे मळून, तरच आपले छान असे सांडगे तुटतात आणि छान तयार होतात. तर आपल्याकडं कोणतंही शुभ कार्य करताना, जसं आपल्याकडं गणपतीची पूजा करतात त्या पद्धतीनं पूर्वीपास चाललेली परंपरा म्हणजे हे सांडगे घालताना हे 5 पांडव घालावे लागतात. तर 5 पांडव घातले आहेत व त्याची पूजा करून हळदी कुंकू लावून त्याला फुलं वाहून साखरेचा नैवेद्य दाखवून आपण इथे सुरुवात करतो आहोत. तर इथे मळलेलं पीठ जे आहे ते थोडं पाण्यात हात घालून आपण अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि आपण आता सांडगे तोडायला सुरुवात करणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सांडगे तोडायचे आहेत. हे बघा, मस्त आपलं पीठ खूप छान झालेलं आहे, त्यामुळं सांडगे खूप छान तुटत आहेत. हे बघा, अर्धे घालून झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण सर्व सांडगे घालून तयार झाले आहेत. हे बघा, पाहू शकता, खूप सुंदर असे आपले सांडगे दिसत आहेत. ऊन खूप असल्यामुळे एका दिवसातच हे सांडगे सुटले आहेत बघा. पण हे 4-5 दिवस चांगले उन्हात सुकवावे लागतात, तरच हे वर्षभर टिकतात. चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.